चला, दिवाळी आलेली आहे आणि दिवाळीला सगळ्यांच्या घरी चाललेली आहे तयारी ती फराळ बनवण्याची। तर मी आज चकली बनवणार आहे आणि ही चकली एकदम टेस्टी, कुरकुरीत आणि कमी तेल पिणारी आणि विशेष म्हणजे ह्या चकलीसाठी तुम्हाला कुठलीच भाजणी तयार करायची गरज नाहीये आणि डाळ तांदूळ सुद्धा दळायची गरज नाहीये। बऱ्याच माझ्या भगिनी अशा आहेत की त्यांना कामामुळे हे फराळ बनवण्याला अजिबात वेळ मिळत नाही किंवा हे भाजणी तयार करायला सुद्धा वेळ मिळत नाही, तर त्यांच्यासाठी ही खास भाजणी चकलीची रेसिपी आहे। तर चला, ही चकली कशी बनवायची ते आपण पाहूया। तर त्यासाठी इथे मी केप्रचं चकली भाजणीचं पॅकेट घेतलेलं आहे आणि आपण या चकल्या याच भाजणी चकलीच्या बनवणार आहोत आणि ह्या पॅकेटवरती ही चकली कशी बनवायची ते सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे आणि तसंच आपल्याला फॉलो करायचं आहे। तर त्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे मोठ्या साईजचं। तर ह्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे पाणी घालून, तेही मोजून घ्यायचं आहे। तर 4 वाट्या पीठ आहे, त्यामुळे मी 4 वाट्या इथे पाणी घेतलेलं आहे आणि त्यानुसारच आपल्याला तेल सुद्धा घालून घ्यायचं आहे। तर 4 चमचे इथे मी तेल घालून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला गॅसवर ठेवून चांगलं उकळून घ्यायचं आहे। आपण तांदळाची पिठी जशी उकळून घेतो ना, त्याची उकळ जशी घेतो सेम अगदी तसंच आपल्याला या चकली भाजणीची सुद्धा उकळ घ्यायची आहे। तर पाणी अगदी व्यवस्थित गरम झालंय, त्यामध्ये आपल्याला हे पीठ घालून घ्यायचंय। अर्धा घालून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित हलवता येतं। तर इथं अर्ध पॅकेट मी घालून घेतलंय। थोडंसं ढवळल्यानंतर जे बाकीचं उरलेलं पॅकेट आहे ते सुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचंय पीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। जसं आपण पिठी उकळून घेतो तांदळाची, आपल्याला तसंच सेम इथे करायचं आहे। व्यवस्थित सगळं त्यावरती लिहिलेलं आहे ते वाचायचं आहे आणि त्यानुसारच आपल्याला ही चकली बनवायची आहे। अगदी व्यवस्थित तयार होते। मी सुद्धा याच केप्रची भाजणी चकलीची चकली बनवलेली आहे, अतिशय सुंदर झाली, म्हणून मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करत आहे। तर लाटण्याने मी इथे हे सगळं मिक्स करून घेते, तुम्ही चमच्यानी किंवा उलटण्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता। आणि आता आपल्याला झाकण ठेवून फक्त 1 मिनिटभर याची वाफ काढून घ्यायची आहे। 1 मिनिटच तुम्हाला फक्त याची वाफ काढायची आहे। तर एक चांगली वाफ आल्यानंतर झाकण काढून हे सगळं मिश्रण जे आहे ते एका परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हलकंसं थंड झाल्यानंतर मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। अजिबात गुठळ्या ह्याच्यात ठेवायच्या नाहीये, थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतरच मळून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मळलं जातं। आता इथे हे पीठ मी मळून घेतले। आता हे सगळं मळलेलं पीठ आपल्याला एका पातेल्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे, उघड अजिबात ठेवायचं नाही, नंतर पीठ कडक होतं। आणि पीठ फार पातळ बनवायचं नाही किंवा पाण्याचा अंदाज सुद्धा चुकवायचा नाहीये, जसं त्यामध्ये लिहिलेलं आहे तेवढंच तुम्हाला पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। बऱ्याच वेळा पाण्याचा अंदाज चुकतो। थोडंसं जर तुम्हाला पीठ घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी गरम करून तुम्हाला पाण्याचा हात लावून हे पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे, पण अगदी थोडंसंच पाणी वापरू शकता, जास्त पाणी यामध्ये बिलकुल घालायचं नाही आहे। त्यामुळे पीठ व्यवस्थित मोजूनच घ्यायचं आहे आणि त्यानुसारच तुम्हाला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। आता पीठ तर आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता सोऱ्यात बसेल त्यानुसार मी ते पिठाचे गोळे तयार करून घेतलेत एकसारखे आणि आता हे सोऱ्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि याच्या आपल्याला आता चकल्या बनवून घ्यायच्या आहेत। चकल्या बनवताना चकल्याची दोन्ही जी टोकं आहेत ना, ती व्यवस्थित चिकटून घ्यायची आहेत, म्हणजे तेलात सोडल्याच्या नंतर ते सुटत नाही किंवा वेगळे होत नाहीत। अगदी व्यवस्थित त्याच्या चकल्या तयार होतात आणि चवीला तर खूप मस्त लागतात। यामध्ये तुम्हाला अजून वेगळं काहीही घालायची गरज पडत नाही, कारण या पिठामध्ये सगळं काही मिक्स केलेलं असतं। जर तुम्हाला हवं असेल, पांढरे तीळ घालायचे असतील तर तुम्ही पाणी उकळताना किंवा नंतर पीठ मळताना जेव्हा तुम्ही एकसारखं पीठ करून घेता त्यावेळेस सुद्धा तुम्ही पांढरे तीळ यामध्ये घालून घेऊ शकता, पण यामध्ये सगळं काही मिक्स केलेलं असतं, त्यामुळे तुम्हाला यामध्ये काहीही घालून घ्यायची गरज नाही। तर पहा, इथे मी चकल्या बनवून घेतलेल्या आहेत। एक 4-5 चकल्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत आणि तेलही तापायला ठेवलेले आहे। लक्षात ठेवायचं, तेल सुद्धा हाय फ्लेमवरतीच तापून घ्यायचंय, लो किंवा मीडियम अजिबात ठेवायचं नाही। हाय फ्लेम तेलावरतीच आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। जी कढई जर मोठी असेल तर तुम्ही एका वेळेस भरपूर चकल्या घालून त्या तळून घेऊ शकता, किंवा माझ्यासारखी मीडियम जर कढई असेल तर तुम्ही 5 ते 6 चकल्या यामध्ये घालून तळून घेऊ शकता। तर इथे मी जवळजवळ 5 ते 6 चकल्या तेलामध्ये घालून घेतलेले आहे। तेल अगदी कडकडीत तापलेलं आहे। हाय फ्लेमवरतीच तुम्हाला ही चकली तळून घ्यायची आहे। अगदी बुडबुडे त्याचे बंद होईपर्यंत तुम्हाला ही चकली व्यवस्थित तळून घ्यायची आहे। अगदी छान तयार होतात, अजिबात करपत नाही किंवा जळत सुद्धा नाही, व्यवस्थित तयार होतात। लक्षात ठेवायचं आहे, चकलीचे जेव्हा बुडबुडे थांबतात त्यावेळेस आपली ही चकली मस्त तयार झालेली असते, त्यावेळेस ती तेलातनं काढून घ्यायची आहेत। तर तुम्ही पाहू शकता इथे तेलाचे बुडबुडे पूर्णपणे थांबलेले आहेत। आपली चकली अगदी व्यवस्थित तळून झालेली आहे। ती आता काढून घेऊया आपण। व्यवस्थित निथळून घ्यायची आहे आणि एका चाळणीमध्ये तुम्हाला ती काढून घ्यायची आहे, म्हणजे थोडंफार तेल जर त्यामध्ये आलं असेल ना तर ते सुद्धा निथळून जाईल।
आणि त्यानंतर गॅस मोठाच ठेवायचा आहे, गॅस बिलकुल बारीक करायचा नाही आहे. बाकीच्याही ज्या चकल्या आपण बनवलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला घालून घ्यायच्या आहेत. तुम्ही एका वेळेस भरपूर चकल्या तयार करून ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम येत नाही किंवा तुटतसुद्धा नाही. फक्त चकलीचे जे दोन्ही टोकं जे आहेत ना ते व्यवस्थित चिकटून घ्यायचे. आता इथे मी तुम्हाला रेडीमेड पिठाच्या का करायच्या सांगितल्या, कारण बऱ्याच अशा भगिनी आहेत माझ्या की ज्यांना खरंच अजिबात वेळ मिळत नाही हे चकलीची भाजणी बनवणं किंवा डाळ तांदूळ दळून आणण्यासाठी. तर ही केप्रची अगदी सोपी भाजणी चकली आहे. तुम्ही याची चकली अगदी आरामात बनवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या जवळपास जे कुठलं भाजणी चकलीचं पीठ मिळतं त्याची सुद्धा तुम्ही चकली बनवू शकता. मला सुद्धा चकलीची भाजणी बनवण्यासाठी किंवा डाळ तांदूळ दळून आणण्यासाठी अजिबात वेळ नव्हता, म्हणून मी रेडीमेड हे केप्रचं पीठ आणलं होतं आणि त्याच्या चकल्या अतिशय उत्तम आणि मस्त झाल्या. अजिबात जास्त झंझट नाही आहे, म्हणून मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर केलेली आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जे पॅकेट मिळेल त्याच्या तुम्ही चकल्या बनवू शकता. पण केप्रची अगदी छान तयार होतात आणि टेस्ट अगदी घरच्यासारखी आहे. तर तुम्ही नक्की बनवा आणि अगदी कमी तेल पिणाऱ्या आणि एकदम कुरकुरीत अशा चकल्या तयार होतात. तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्या सगळ्या चकल्या तळून तयार झालेल्या आहेत, अगदी कुरकुरीत अशा तयार झालेल्या आहेत. फक्त तुम्हाला यामध्ये हवं असेल ना तर तुम्ही पांढरे तीळ थोडेसे एक्स्ट्राचे घालून घेऊ शकता. एकदम मस्त आहे, बनवायला सोपे आहेत, अजिबात तुटत नाही. तर तुम्ही सुद्धा या दिवाळीला केप्रची अशी चकली भाजणी घरी नक्की आणा आणि छान त्याच्या टेस्टी कुरकुरीत चकल्या बनवा. मी अजिबात ह्याची जाहिरात केलेली नाहीये, मला अगदी काम सोपं वाटलं, छान चकल्या तयार झाल्या म्हणून मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर केलेली आहे. बनवायला सुद्धा एकदम सोपी आहे, तर तुम्ही नक्की बनवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा, भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत. त्याचबरोबर आपल्या हेनरीज किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझी व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा.